सांगावावर आपण पाहतोय पिंपरी चिंचवडच्या महत्त्वाच्या हायलाइट्स। माजी महापौर सौ शकुंतलाताई धराडे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन। पिंपरी चिंचवड शहरातील शंकर जगताप यांच्या सहकारी माजी महापौर तसेच नगरसेविका सौ शकुंतलाताई भाऊसाहेब धराडे यांच्या नव्याने सुरू करण्यात आलेल्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन शंकर जगताप यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी कार्यालयाचे उद्घाटन करून सौ शकुंतलाताई धराडे यांना पुढील सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या। लोकनेते लक्ष्मण भाऊ जगताप यांच्या जयंतीनिमित्त मोफत अन्नछत्र सेवा सुरू। आदरणीय लोकनेते लक्ष्मण भाऊ जगताप यांच्या जयंतीनिमित्त लक्ष्मण भाऊंच्या समाजसेवेचा वारसा जपत चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने सांगवी जिल्हा रुग्णालय व उरो रुग्णालयातील रुग्णांच्या नातेवाईकांसाठी उभारण्यात आलेल्या मोफत अन्नछत्र सेवेचे उद्घाटन आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते करण्यात आले। पिंपळेगुरव येथे भीषण आगीची दुर्घटना। आपल्या पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळेगुरव येथे फर्निचर गोडाऊन, वेल्डिंग दुकान तसेच एका इव्हेंट मॅनेजमेंट कार्यालयास भीषण आग लागल्याची घटना घडली। या घटनेची माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा आमदार साहेबांनी घेतला। भक्तिशक्ती उद्यान येथील कार्यक्रमात 14 शाहिरांनी शाहिरीतून दिली छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज विचार प्रबोधन पर्व 2026 मध्ये विशेष शाहिरी कार्यक्रमाचे आयोजन। शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण गातो, शिवरायांचे गुणगान जी 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 अशी डफावर थाप पडते आणि शाहिरांच्या कंठातून बाहेर पडतात शिवरायांचे गुणगान गाणारे स्फूर्तिदायक शब्द। अशा उत्साहपूर्ण वातावरणात नामवंत शाहिरांनी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना शाहिरीच्या ओजस्वी स्वरातून मानवंदना अर्पण केली। अर्थसंकल्प अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक पूर्वतयारीचा आढावा। विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांची माहिती। 23 फेब्रुवारी पासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्प अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी विधान भवन येथे आज महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीत सभापती महाराष्ट्र विधान परिषद रामजी शिंदे उपस्थित होते व अधिवेशनाच्या कालावधीत करावयाच्या प्रशासकीय, सुरक्षा तसेच तांत्रिक व्यवस्थेचा सविस्तर आढावा घेण्यात आला। सिडकोच्या मालकीच्या जमिनीवर अनधिकृत बांधकाम दस्त नोंदणी तपासणी बाबत बैठक पार पडली। विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली नवी मुंबई परिसरातील गावठाण क्षेत्रातील सिडकोच्या मालकीच्या जमिनीवर उभारण्यात आलेल्या अनधिकृत बांधकाम दस्त नोंदणी तपासणी बाबतची बैठक पार पडली। या बैठकीत संबंधित वार गुन्हे दाखल करत कारवाई करण्याचे निर्देश सिडको, नवी मुंबई महापालिका व पोलीस विभागाला देण्यात आले। धर्मवीरांच्या बलिदानाची आठवण म्हणून बलिदान मास। क्रूर कर्मा औरंगजेबाच्या अमानुष अत्याचारापुढेही ज्यांनी धर्म आणि स्वराज्याचा दीप ज्वाज्वल्य राखला त्या धर्मवीराच्या बलिदानाची आठवण म्हणून हा पवित्र काळ आम्ही समस्त हिंदू बांधव बलिदान मास म्हणून आचरणात आणतो। हा बलिदान मास धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या पवित्र चरणी विनम्र अर्पण अशी भावना आमदार महेश लांडगे यांनी सोशल माध्यमांवर व्यक्त केल्या। PMIDA उभारणार रस्त्यांचे जाळे। 4 तालुक्यात 10 नवे रस्ते। पुणे जिल्ह्यातील हवेली, मावळ, शिरूर आणि खेड तालुक्यांमध्ये पायाभूत सुविधांना मोठी चालना मिळणार। PMIDA माध्यमातून नव्याने 10 रस्त्यांचे नियोजन करण्यात आले असून लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे। मेट्रो विस्तारासाठी 78.5 कोटींचा कंत्राट जाहीर। महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनने पिंपरी ते निगडी पुणे मेट्रो विस्तार प्रकल्पासाठी 78.5 कोटींचे कंत्राट मंजूर केले आहे। या कामामुळे स्टेशन सुविधांचा विस्तार आणि नागरी सोयींमध्ये वृद्धी अपेक्षित। भाटनगर चिंचवड येथे एक्रिलिक दुकानाला लागली भीषण आग। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती। चिंचवड येथील भाटनगर परिसरात काल सायंकाळी सुमारे 5:45च्या सुमारास एका ॲक्रेलिक दुकानात आग लागल्याची घटना घडली।
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत ही आग नियंत्रणात आणली आहे. प्राथमिक माहितीनुसार शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज आहे. या होत्या आजच्या पिंपरी चिंचवड मधल्या महत्त्वाच्या हायलाइट्स. अशा विविध घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा सांगावा. पाहत रहा सांगावा.